तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे 30 मार्च आणि गुढीपाडव्याचा दिवस, म्हणजेच मराठी माणसाचा पहिला दिवस। आपलं नवीन वर्ष आजपासूनच सुरुवात होतं। तर आपण जाणार आहे गिरगावला गुढीपाडवा साजरा करायला। तर मी मस्त कुर्ता वगैरे घातलेला आहे, तर आता डायरेक्ट तिकडच जाऊन भेटतो, कारण की आता वाजलेत 5 आणि मी निघतोय आता। तर रेकॉर्ड करायला भेटला तर रेकॉर्ड 100% करेन आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। मस्त सागर दादा, यशटू, ऋषी दादा येणार आहे टेनर घेऊन, तर नक्कीच बघा कसा काही कार्यक्रम होता आज तिकडं। तर गाईज आता सोहम दादा पण आलेला आहे, तर आता इकडे फेट्या बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे। मी पण नंतर बांधेलच। बाई चष्मा लावतं। तर मूर्ती आहे मोठी महाराजांची तिकडे पुढे। पिवळतर आहे ना याला। गाईज आता बाई इकडं फेटा वगैरे लावतात, बघू आता रेडी झाल्यावर कसे जातात। इकडे 2 दादा तर रेडी झाले, इकडे सोहम दादा पण रेडी झाले। तर बघू आता कसं काय आहे। सागर दादा बाकी आहे, मी बाकी आहे, हा दादा बाकी आहे। बघू आता कसं काय विषय आहे। तर गाईज इकडे बघा शिवाजी महाराजांची मूर्ती किती मोठी आहे। तर अजून चालू नाही झाला इकडे सर्व। मस्त आहे की याही फेटा लावला, मी लावत होतो पण भाई नाही कम्फर्टेबल वाटत, कारण की मी कधी फेटात लावत नाही। तर मी नको केला, कारण की दिसलं असतं भाई, पण भाई पूर्ण गरम होता हल्लीच इकडे आणि हा पूर्ण अंगाला टोचतो माझ्या, त्यामुळं मी नाही लावला। बघू आता नंतर विचार झाला तर लावू फोटो वगैरे काढण्यासाठी। तर भाई खतरनाक दिसतं ना यांचे पेटे, पण भाई यांना पण फुल गरम होतं, कारण की पूर्ण डोकं हे करतं। तर भाई पोलीस प्रोटेक्शन पण भाई खूप आहे। आणि इकडे आता आमच्या बाईक्स आहेत, तिथे जातो आम्ही, मग बघू कसा काय आहे सर्व कार्यक्रम। ZX टेनर आणि H2 तिकडे ही आपली H2। कॉल कर ना। हा चल। तर गाईज इकडं सर्व अजून तयारी चालली आहे, इकडे पथक आलेले आहेत। तर बाई इकडे मूर्ती आहे का बॅनर आहे ते बघू आता। तर भाई खूप मजा आहे इकडे। तर आपला भाऊ माझ्यासोबत आलेला होता हेल्मेट ठेवायला रूमवर। इकडे भाई पूर्ण वाट लागली, 2 किलोमीटर चाललो आम्ही दोघं पण। आणि बघा आता माझा लुक चेक करा तुम्ही, मी कसा दिसतो कमेंटमध्ये सांगा कसा दिसतो। कसा दिसतोय सांगा। तुम्हाला मिळत नाही गाडी कुठे आहे तुझी तिकडे? तर गाईज इकडे सर्व ढोल पथक ताशा पथक चालू झालेले आहे। तर आता आपली बाईक त्या कोपऱ्याला उभी आहे, दिसत असेल तुम्हाला, तर तिकडे बघा। तर आता आमची जी रॅलीची जागा आहे ती मागे आहे थोडी, तिथून आता बाईक घेऊन तिकडे जाईल मी, मग नंतर भेटतो तुमच्याशी। तर गाईज आपला स्क्वॉड इथं आहे मस्त आहे की। तर इकडे फोटोशूट चाललेला आहे। दो H2 दो टेनर और पीछे अपना काही विषयच नाही आहे। तर आता रॅली चालू होईल तेव्हा दाखवेल मी। इकडे रांगोलीचं काम चालू आहे आणि गरम पण भाई फुल बेकार होतं मला। बघू आता कसा काय विषय आहे, गरम तर नेक्स्ट लेवल। आणि इकडे रांगोली काढतात, तर बघू पूर्ण होईल तेव्हा दाखवीन। आणि इकडे रॅलीसाठी इकडे गाड्या बनवलेल्या आहेत ट्रकच्या, म्हणजे शिवाजी महाराजांच्या मूर्ती, विठ्ठल रखुमाईचं मूर्ती, वेगवेगळे थीम्स आहेत इकडे पुढे, ते पण दाखवीनच मी तुम्हाला काय विषय। तर गाईस मी बघा इकडे गाईज मी आता बाईकवर बसलेलो आहे, कोणाला तरी आता देतो फोन आणि तो तुम्हाला सर्व दाखवेल। तर आता रॅली स्टार्ट झालेली आहे।
रॅली तर कधीच सुरू झालेली आहे. तर दादा भाई फुल आज फॉर्ममध्ये आहे, नुसता रेस वगैरे करतोय कधीपासून. तर इकडे फुल क्राऊड, एक नंबर खतरनाक क्राऊड आहे. आपल्या इकडे असं कधीच नाही होणार आणि नक्कीच क्राऊड असणारच. मराठी सण आहे तर इकडे. सॉरी ब्रो, चालेल भाऊ. आता किती समोर हा तुझा करतोय काम. इंडिकेटर तुटलेलं आहे. तर आता बघू कसा काय विषय होता. तर इकडे खूप मजा आहे. तर बघा भाई चावा दिसतं, चावा. नीट वाचा, नीट वाचा. स्पायडरमॅन आले रॅलीमध्ये. गाईज बाईकचं झालेलं आहे प्रॉब्लेम. बाईक पडली बंद, स्टार्टर बसत नाही भाई. बघू आता कसं काय सीन आहे. तर पहिलं बघतो बाईकचा काय आहे, नंतर तुमच्याशी भेटतो. वे कर रहे हो. तर आता सागर दादाच्या बाईकवर फोटो काढतात. तर त्या ताईची Z900 आहे. तर आता सागर दादाच्या S2 वरती बसून व्हिडिओ फोटो चालू आहेत. तर आता बघू कसं काय विषय. आणि या भावानी भाई मला लय मदत केली. माझ्या बाईकला थोडाफार धक्का दिला, प्लस पाण्याची सोय केली भाईनी. तर भावा तुझा थँक्यू, धन्यवाद. तर नक्कीच एक नंबर भाऊ आहे, काही विषयच नाही. तर
तर आम्ही दोघाही फुल मचवून ठेवलं. हे यांच्या धुंदीत होतं, पण आपण किती मजा केली सांग जरा या ना. आपण आम्ही जी मजा केली व्हिडिओ तुला दाखवला ना, आपण जी मजा केली याला तो व्हिडिओ दाखवला ना. तर आता बघतो काहीतरी कसं काहीतरी हे नियोजन. तर नमस्कार गाईज, बऱ्याच वेळानंतर तर आता निघतोय इथून. बघला का देशी जुगाड बॅगचा. काय फक्त वॉलेट आहे माझा, वॉलेट. तर आता निघतो मस्तपैकी. तर भाई तब्येत तर भाई बिघडली फुल उन्हामध्ये. तर आता सर्वांनी बाईक रेडी केल्या. तर आता बघू निघू थोड्याच वेळात. निघलोच म्हणजे ऑलमोस्ट. तर सागरदादा भाई फुल तावात आहे वाटतं आज. आज फुल मचून ठेवला ना तुम्ही. आज फुल मचून ठेवला ना. बघू आता उद्या आमची झाली सक्सेस तर अलिबाग राईड होणार 100%. ट्राय करू. बघू आता कसा काय विषय होता. तर गाईज निघलो, सर्वांनी गाड्या वगैरे चालू तर केल्या. तर आता बघू पहिले शोरूमला जाऊ आपण, कारण की थोडा आपल्या गाडीचा प्रॉब्लेम झालेला आहे. चल बाय. मला हा फोटो मला फॉलो कर, मी बघतो. चल बाय. तर भाई मस्त पैकी आज मजा आहे फुल इकडे. चला तर आता निघलोय आम्ही सर्व. तर गाईज आता आम्ही निघलेलो आहे. तर मी आता जातो डायरेक्ट घरी, आणि घरी गेल्यावरच तुमच्याशी भेटतो. कसा काय कार्यक्रम झाला ते सर्व सांगेनच मी. तर आता जातो घरी मस्तपैकी. नमस्कार मंडळी, मी फायनली घरी पोहोचलो आणि आपला आजचा गिरगावचा प्रवास एकदम सुखाचा झाला. आणि आजचा गिरगावचा जो गुढीपाडवा होता तो नेक्स्ट लेवल होता बघण्यासाठी, कारण की पूर्ण मराठी समाज आपला एकत्र येऊन साजरा करतो सण. आणि माझी तर ही पहिलीच वेळ होती. तर मी आता दरवर्षी जात राहील, कारण की पूर्ण मराठी समाज आपला एकत्र येऊन सण साजरे करतो, म्हणजे ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तर नक्कीच तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या.